जुन्नर आंबेगाव तालुक्यातील दूध संकलन करणाऱ्या डेअरीचे मालक संचालक यांना मनसर पोलीस स्टेशन येथे आणले गेले। त्यांच्यावर दुधात भेसळ करण्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। ही कारवाई अन्न भेसळ यांच्या वतीने अर्थात एफडीए आणि प्रशासन यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। मनसर पोलीस ठाण्यात अन्न भेसळ आणि प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जुन्नर आंबेगाव तालुक्यातील दूध संस्थांचे मालक संचालक अशा 13 जणांवर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। शनिवार दिनांक 4 जुलै रोजी रात्रभर जुन्नर आणि आंबेगावमध्ये अन्न भेसळ आणि प्रशासन अर्थात एफडीए यांची कारवाई सुरू होती। या कारवाईत जुन्नर आंबेगाव पोलीस ठाण्याचे स्थानिक पोलीस अधिकारी, लोकल क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी आणि एफडीएचे अधिकारी यांनी संयुक्त कारवाई करून 13 जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे। प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील सुशांत हिंगे नावाचा मुख्य आरोपी असल्याचे समजते। हा दूध भेसळ करण्यासाठी लागणारी पावडर आणि काही केमिकल सप्लाय करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। जुन्नर आंबेगाव तालुक्यातील दूध संकलन करणाऱ्या डेअऱ्यांना ही पावडर तो पोच करत असल्याची माहिती हाती आली आहे। तो एका बड्या नेत्याचा नातेवाईक असल्याचे बोलले जाते। संबंधित नेता जिल्हा दूध संघावर संचालक असल्याची माहिती हाती आली आहे। ठिकठिकाणी भेसळीची पावडर पोच करून मनसर शहरानजीक असलेल्या मोठ्या डेअरीला हा दूध पुरवठा होत असले असे बोलले जात आहे। पोलिसांकडून याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसली तरी या संदर्भात येत्या 2 दिवसांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याची माहिती अधिकृत माहिती हाती आली आहे। अन्न भेसळ आणि प्रशासन त्याचप्रमाणे जुन्नर आंबेगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी तसेच लोकल क्राईम ब्रँच अर्थात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आढावा घेतला आहे। ते काय म्हणाले ते पाहूयात। साहेब, आज दूध याच्यावरती एफडीएची मोठी कारवाई झालेली आहे। त्याच्यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला बरेचसे लोक अटकेमध्ये आहेत। आज त्यांना ताब्यात घेतलंय। एक मोठी कारवाई मानली जाते। याच्याबद्दल स्थानिक म्हणून काय सांगाल? असं आहे की एफडीए विभागाच्या मार्फत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मार्फत भेसळीच्या विरोधामध्ये जी कारवाई सुरू आहे ती जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला आपण काही पाठिंबा द्यायचं काही कारण नाही। कायद्याप्रमाणे जे असे पुरावे जे असतील त्याप्रमाणे ती कारवाई होत राहील। झाली तर त्याला आपण काही पाठीशी घालायचं कोणी कारण नाही। असा एक प्रश्न आहे इथं आमचा पत्रकारांचा विषय झाला। यापूर्वी मुंडे येण्यापूर्वी हे सगळं मिलीभगत होतं, तर त्याबद्दल दोषी अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण त्यांना आता ते जागे झाले, यापूर्वी का जागे झाले नाही असं एक मोठा चर्चा झाली। शेवटी असं आहे की त्यांना कोणीतरी एक मार्ग दाखवायचा असतो। तो मार्ग आता कदाचित दाखवला गेला असेल आणि म्हणून ह्या सगळ्या कारवाया सुरू आहे। आणि नुकतीच फक्त या अन्न प्रशासन विभागामध्ये नाही तर एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत अवैध धंद्याच्या विरोधात। कुठेतरी जनमानसातून कडक कारवाई व्हावी किंवा चौकशी, याच्यावर सखोल चौकशी अशी मागणी होत आहे। हां, चौकशी आता होतच राहील। कायद्याप्रमाणे जे आहे ते सगळं सरकार करेल आणि संबंधित विभाग पण करेल। थँक्यू।